तू उगाचच मला उगाच समजवायला जाऊ नका. माझं हेच फायनल आहे. आनंदी चल. गुंड्या फ्रेंड, तू खूप पनिशमेंट कंप्लीट केलीस. तू स्वतःची काळजी घे. तू प्लीज काहीतरी खाऊन घे आणि मी तुला ना वॉटर बॉटल मधून पाणी आणून देते. तू ते पाणी पी. हा गुंड्या तू घरात जा. मी घेईन काळजी माझी. जा. खरंच ना. हो. बघितलंस मोठे कसे अडून बसतात. बदल ह्या गोष्टीला लहान मुलं जितकं सहज स्वीकारतात ना तसं नाही कोणी स्वीकारू शकत. भावना मॅडम, मला माहित नाही तुम्हाला मी जे बोलतोय ते ऐकू येत आहे का नाही. मगाशी तुम्ही जे काही मला बोललात, तुमचा माझ्यावरचा सगळा राग जो काढला, पण मला सुद्धा माझी बाजू मांडायची संधी मिळायला पाहिजे ना. मला माहिती आहे की तुम्हाला माझं तोंड देखील बघायची इच्छा नाही आहे, पण मी कालपासून गेट बाहेर उभा आहे आणि अजूनपर्यंत माझं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नाही. मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर प्रचंड राग आहे, प्रचंड चिडचिड आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे, या गोष्टीवर तुमचा विश्वास का बसत नाहीये. खरं सांगू तुम्हाला, ज्या क्षणी मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तेव्हाच मी तुमचा होऊन गेलो होतो. त्या दिवसापासून माझ्या मनावर काही ताबाच राहिला नाही. खरं तर मला ना आयुष्यात राजकारण आणि जनसेवा सोडून काहीच करायचं नव्हतं. हे लग्न वगैरे तर मी कधी करणारच नव्हतो. कारण मला नेहमी वाटायचं की लग्न हे राजकारणाच्या नेहमी आड येणार. मी कधी तुमच्या प्रेमात पडून आपल्या संसाराची स्वप्न बघायला लागलो, माझं मलाही कळलं. मॅडम, आणि मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण त्यावेळी मला भावच द्यायचा नाही. तुम्हाला मी बिघडलेला, वाया गेलेला काय ते टपोरी वाटायचं. तो अजूनही तिकडेच उभा आहे का? असेल. मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. लक्ष्मी, अगं असं कसं म्हणतेस तू? कालपासून तिकडेच आहे तू. मी तुम्हाला एक सांगू का? मला ना या क्षणी काय वाटतंय, कसं वाटतंय, मला शब्दात नाही मांडता येणार आहे. खूप रागही येतोय आणि तो जे काही वागलाय त्याने मला दुःखही झालंय. असं वाटतं ना जावं त्याच्याकडे आणि त्याला बरडून काढावं आणि त्याला म्हणावं, निघ इथून, पुन्हा आयुष्यभर मला तोंड दाखवू नकोस.
लक्ष्मी अगदी बरोबर बोलतेस तू. खरं सांगू का, माझ्याही मनात असंच काहीतरी येत आहे का. पण हे बघ लक्ष्मी, हे जे काही झालं ते इतकं अचानक होतं आणि याची आपण कल्पना सुद्धा केली नव्हती. आणि ह्या सगळ्याचा आपल्या सगळ्यांना खूप त्रास होतोय. पण विचार कर ना, काही दिवसांनी, म्हणजे 10-15 दिवसांनी म्हण, महिन्याभराने म्हण, आपल्या ज्या जखमा अजूनही ओल्या आहेत त्या भरून निघतील. आपला राग निवळेल. सिद्धू सुद्धा हार म्हणून इकडनं निघून जाईल का. आणि आपलं जीवन पुन्हा पहिल्यासारखं सुरू होईल. पुन्हा आधीचेच प्रश्न आपल्या समोर ठाण मांडून उभे राहतील. म्हणजे मला आपल्या भावनाच्या लग्नाची काळजी वाटते का, भीती वाटते मला. भावनाचं लग्न होईल ना ग लक्ष्मी. अहो काय बोलताय तुम्ही. हे बघ लक्ष्मी, त्या सिद्धूनं खूप मोठी चूक केली आहे, अक्षम्य चूक केली आहे त्यानं, मान्य आहे मला. पण याचा अर्थ सिद्धू अगदी वाईटच माणूस आहे असं वाटतं का तुला. खरंच वाटतं.